हाय, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बोटनेकचं पेपर कटिंगवरून ब्लाऊज पीस कट करणार आहोत। तर ही 40 साईज आहे। 40 साईजचं हे बोटनेकचं पेपर कटिंग आहे। पाठीमागचा भाग जो आहे तो बोटनेकचा येणार आहे आणि पुढचा पार्ट डिपनेक। मग डिपनेक कसा करायचा याचा सुद्धा व्हिडिओ मी यूट्यूबवरती शेअर केलेला आहे। तर अशा पद्धतीने ही कटिंग करून घेतलेली आहे। आणि तुम्हाला जर अशाच पद्धतीचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आपल्याकडे ऑल साईज ऑल प्रकारचे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत आणि पेपर पॅटर्न आपले वॉटरप्रूफ आहेत। प्लास्टिकच्या कापडापासून बनवले आहेत, फाटत नाही, पाण्यात टाकलं तरी भिजणार नाही, 100% गॅरंटीने ब्लाऊज परफेक्ट बसतात आणि लाईफ टाईम सपोर्ट आहे। तर आता ही जी स्लीव्ज आहे ही बाही आहे, ही 3 ते 4 चुन्यांची बाही कट केलेली, वरती छोटासा पप येणार आहे। तर अशा पद्धतीची ही बाही सुद्धा कटिंग केलेली आहे। अशा बाह्या सुद्धा तुम्हाला जर हव्या असतील तर त्या मिळून जातील। आता पेपर पॅटर्न कसं ठेवायचं ते बघणार आहोत। तर इथं आपण पेपर पॅटर्न ठेवून घेतलेले आहेत। हा आहे पाठीमागचा भाग। पाठीमागचा जो भाग आहे तो मी बंद घेणार आहे आणि पुढचा भाग ओपन घेणार आहे। तुम्हाला जर पुढचा भाग बंद घ्यायचा असेल तर हा पार्ट जो आहे तो इथं ठेवायचा असतो आपल्याला आणि हा पार्ट इथं ठेवायचा असतो। 1.25 मीटर कापड आहे आपलं, त्याच्यामध्ये 40 साईज बरोबर ॲडजस्ट होऊन जाते। ही जी स्लीव्ज आहे तुम्ही आडवी जर ठेवली अशी तर स्लीव्जला दोघं साईडला जॉईंट येतात, त्यासाठी मी अशा पद्धतीने ही स्लीव्ज ठेवलेली आहे। आणि हा जो पार्ट आहे हा इथं ठेवलेला आहे आणि काठाचा जो पार्ट आहे तो बरोबर एकमेकाला मॅच आहे, टच झालेला आहे, तर तो अशा पद्धतीने ठेवणार आहे आणि हा भाग इथं ठेवणार आहे। अशा पद्धतीने आपली ही पुढचा जो भाग आहे तो ठेवलेला आहे, पाठीमागचा भाग ठेवलेला आहे, स्लीव्ज पण ठेवलेली आहे। तर आता आपण मार्करने टिक करून घेऊयात। तर खाली थोडा कमी जास्त कापड आहे म्हणून मी खाली अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे, पण टिक करून घेतलेला आहे। आता आपण हा जो पार्ट आहे हा टिक करून घेऊयात। काठची जी बाजू आहे ती मी थोडी सोडलेली आहे, अशा पद्धतीने टिक करून घेते। तो काठ मी कट करून टाकणार आहे कारण शिवताना काठ थोडा ओढल्यासारखा वाटतो। तर अशा पद्धतीने हा पार्ट सुद्धा टिक झालेला आहे। हा पण पार्ट आपण टिक करून घेतलेला आहे। तिघही पार्ट इथं टिक झालेले आहेत। आता आपल्याला स्लीव्ज टिक करून घ्यायचे। पॉपची स्लीव्ज कट कशी करायची याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे। तर इथं टिक करून घेतलेली आहे। आता आपण हे सगळे पार्ट काढूयात आणि ब्लाऊज पीस कट करून घेऊयात। अशा पद्धतीने आपण सर्व पार्ट कट करून घेऊयात। तर आपले हे पार्ट कटिंग झालेले आहेत। ही आहे स्लीव्ज, कटोरीचा भाग, हुकलूक पट्टीचा पार्ट आणि पाठीमागचा भाग। तर आता आपण मेन कापड ठेवूयात आणि कटिंग करून घेऊयात। तर मी इथं पीस अंथरून घेतलेला आहे। या साईडला येणार आहेत बाह्या, कारण बाह्यांच्या साईडलाच काठ आहेत आणि बाह्या खूप छान बसणार आहेत कारण काठ भरपूर दिलेले आहेत पीसला।
तर हा पाठीमागचा भाग इथं बसवून घेऊयात, पिन लावून घेऊया. कापड खालीवर असेल तर आपल्याला तेवढी जागा सोडायची आहे. तर अशा पद्धतीने आपण पार्ट ॲडजस्ट केलेले आहेत. आता आपण कट करून घेऊया. तर इथं आपण अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेला आहे. ही आहे बाही, कटोरी, हुकलूक पट्टीचा पार्ट आणि पाठीमागचा भाग. तर आता आपण स्टिच कसं करायचं ते बघूयात, कसं शिवायचं ते बघूयात. तर आता मी इथं लेस लावून घेत आहे. इथं आपण लेस लावून घेतलेली, पाठीमागचा गळा जरा डिझाईनचा करणार आहोत. आता आपल्याला ही लेस लावायची आहे. ही एक लेस आहे, ही पण लावून घ्यायची. ही बरोबर एच्या इथं अशी काठावरती आली पाहिजे. अशा पद्धतीने मी लावून घेणार आहे.
आता आपण कट करून घेऊ. अशा पद्धतीने आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे. आता आपल्याला इथून टीप टाकून घ्यायची आहे. मी इथं टिपा टाकून घेणार आहे. आता आपण गळा जॉईन करून घेणार आहोत. पिना लावून घ्यायची आहे आपल्याला. अजून एक टीप टाकून घेणार आहे मी. आता आपल्याला जे एक्स्ट्राचं लेस राहिली आपली ती कट करून टाकायची आपल्याला. पिना काढून घ्यायची आहे आणि गळा फोल्ड करायचा आहे. आता आपण गळ्याला लेस लावून घेऊयात. ही जी लेस आहे ही लावून घ्यायची मला गळ्याला. अशा प्रकारे आपली लेस लावून तयार झालेली आहे आणि अतिशय सुंदर असा बोटनेक इथं तयार झालेला आहे आपला.
अशा पद्धतीने टिपा टाकून घेतलेल्या आहेत. पाठीमागचा भाग आपला तयार झालेला आहे. फक्त आता आपल्याला टक्स घ्यायचे, तर टक्स घेऊन घेऊयात. अशा प्रकारे आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. कंबरपट्टी मी नंतर लावून घेणार आहे, कारण पुढचा पार्ट आणि पाठीमागचा भाग आपल्याला चेक करावा लागतो. तर मी नंतर कंबरपट्टी लावून घेणार. आता पुढचा भाग तयार करूया. तर आधी आपल्याला गळा तयार करून घ्यायचा आहे. पुढचा गळा अशा प्रकारे आपण पुढचा गळा तयार केलेला आहे. आता पूर्ण जॉईंट करून घेऊया. अशा प्रकारे हे पार्ट जॉईंट झालेले. दोघंही गळ्याचा जो भाग होता तो जॉईंट केला आहे. एक्स्ट्राचा जो मेन कापड एक्स्ट्रा घेतलेला असतो तो कट करायचा आहे. कुठंही एक्स्ट्रा घेतलेला नव्हता मी, फक्त उंचीमध्येच घेतलेला होता. बघा सगळ्या साईडला अगदी बरोबर कापड झालेला आहे माझा. तर जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करायचा आहे. अशाच पद्धतीने आपण प्रिन्सेसच्या कटोऱ्या पण जॉईन करून घेऊया.
कुठंही कापड एक्स्ट्रा झालेला नाही, इथं सुद्धा नाही किंवा इथं सुद्धा नाही. जर ही कटोरी व्यवस्थित जॉईन केली तुम्ही न ओढता तर कुठंही एक्स्ट्रा कापड होत नाही. तर बऱ्याचशा महिला म्हणतात की आम्ही कटिंग करतो ताई, पेपर कटिंग, आणि त्याच्यावरून ब्लाऊज शिवतो, पण एक भाग आमचा मोठा होतो, लहान होतो, पण हे चुकीचं आहे. बघा, आपल्या याच्यावरून बिलकुल होत नाही. पेपर पॅटर्नवरून अतिशय परफेक्ट असं येतं. कप पण दाखवते मी तुम्हाला. कप पण बघा, अतिशय सुंदर असा कप तयार झालेला आहे. डबल टिप टाकून घेते आणि अशाच प्रकारे दुसरी कटोरी पण जॉईन करून घेऊयात. खूप सुंदर असा पप तयार झालेला आहे. तर हे दोघं पार्ट आता पाठीमागच्या भागावर ठेवून बघायचे आहेत आपल्याला. हा आहे पाठीमागचा भाग. याच्यावरती दोघंही पार्ट आपण ठेवून बघूया, कारण कमी जास्त होतं का ते एकदा चेक करायचं असतं आपल्याला. बघा तुम्ही, पेपर कटिंग जर परफेक्ट असेल तर कुठंही एक्स्ट्रा होणार नाही, अगदी बरोबर येत आहे. आणि ही बाजूसुद्धा बघूयात आपण. ह्या साईडची बाजू वेगळी असते, त्या साईडची वेगळी असते. तर दोघंही बाजूला बरोबर येत आहे. इकडं अगदी पॉईंटने उरतंय कापड, तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. पॉईंटने उरतोय तो अगदी सेम याच्यात कट करायचा आहे आपल्याला. आता आपण कंबरपट्टी जॉईन करून घेऊया. दोघांनाही मी कंबरपट्टी जॉईन करून घेणार आहे. आता आपण कंबरपट्टी लावून घेणार आहोत. तर इथं कंबरपट्ट्या दोघांच्याही लावून तयार झालेल्या आहेत. हे पुढचे भाग दोघं तयार झालेले आहेत. आता पाठीमागच्या भागालाही अशीच कंबरपट्टी आपण जॉईन करून घेऊयात. आता आपल्याला जॉईन करून घ्यायचंय, शोल्डर जॉईन करायचे. धागे निघू नये म्हणून असं फोल्ड करायचे आणि टिप टाकून घ्यायचे. आता जो एक्स्ट्राचा कापड राहिलाय तो कट करून घ्यायचा आपल्याला. आता आपल्याला पुन्हा एकदा असं जॉईंट करून बघायचं इथं व्यवस्थित. इथंही बघायचं आहे आणि जो एक्स्ट्राचा भाग असेल तो आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आहे, कारण शिवण्यात थोडं कमी जास्त होतं. इथं कट करून घेतलेले. दुसराही भाग लावून बघूयात तसाच.
अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. आता आपण बाहीला अस्तर जॉईंट करून घेणार आहोत. जो वरचा भाग आहे एक्स्ट्राचा तो कट करून घेऊया. आपल्याला चुन्या घेण्यात अडचणी येणार नाहीत. खाचे पाडून घेऊया. मधोमध खाचा पाडून घ्यायचा आहे आपल्याला दोघही बाह्यांना.
जसे आले तसेच करून घ्या. तर इथं आपण अशा पद्धतीने प्लेट्स घेतलेले आहेत. आता आपण बाही जॉईन करून घेऊयात. बाही आपल्याला अगदी मधोमध जॉईन करायची आहे. म्हणजे बाही जर शिल्लक राहिली तर दोघंही साईडला राहील, आणि तुम्हाला जर एक्स्ट्राच्या प्लेट्स घ्यायचे असतील, बाही शिल्लक असेल तर तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे बाही जॉईन केलेली आहे आणि दोघंही साईडला आपली बाही शिल्लक राहिलेली, तर ती मी कट करून टाकणार आहे. आधी डबल टिप टाकून घेऊया. ही बाही जशी जॉईन केली आहे तशीच ही बाही पण जॉईन करून घेऊयात. अशा प्रकारे छान अशा प्लेट्स तयार केल्यात आपण. अगदी 4च प्लेट्स तयार केलेल्या आहेत. आता आपण डबल टिप टाकून घेऊयात. इथं आपल्या दोघंही बाह्या जॉईन झालेल्या आहेत. आता आपल्याला फिटिंग करून घ्यायची. फिटिंगचे व्हिडिओ मी भरपूर शेअर केलेले आहेत. आधी सरळ टिप टाकून घेणार आहे मी. काखेची टीप बघा अगदी समोरासमोर आलेली आहे. अशी समोरासमोर काखेची टीप आली पाहिजे. आता आपण अजून एक टिपा टाकून घेऊयात आणि मार्क करून घेऊयात पेनने किंवा चॉकने. आता आपल्याला दंड घेर
आणि कमरेचं माप टिक करून घ्यायचं आहे. दंड घेर आणि कमरेचं माप. टिपा टाकून घेऊया. तर इथं आपली फिटिंग झालेली आहे. अतिशय सुंदर असं ब्लाऊज तयार झालं आहे. काखेचाही जॉईंट दाखवते मी, अगदी समोरासमोर आलेला आहे. मी तुम्हाला जसं स्टिचिंग करून दाखवले तसं जर स्टिचिंग केलं तर तुमचाही काखेचा हा जॉईंट अगदी समोरासमोर येईल. खालीवर बिलकुल झालेला नाही आहे. अगदी फिनिशिंगमध्ये ब्लाऊज तयार झालेला आहे. तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने ही पाठीमागची लेस लावून डिझाईन तयार केलेली आहे आणि कमी वेळात हा ब्लाऊज शिवून झालेला आहे. पेपर पॅटर्न जर तुम्ही घेतले तर तुमचंही ब्लाऊज असंच परफेक्ट तयार होईल. आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.